तर हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपण आज डिस्कस करणार आहोत 15 to 20 मिनिट योगा रुटीन, ज्यामध्ये आपण वॉर्मअप पासून ते सूर्यनमस्कार आणि त्यानंतर आपण काही योग करणार आहोत आणि त्यानंतर कूल डाऊन करणार आहोत. तर जनरली हा जो आपला एक पूर्ण वे ऑफ एक्झिक्युशनचा प्लॅन आहे तो आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात हिप रोटेशनपासून. क्लॉकवाईज 10 टाइम्स. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. त्यानंतर आपण हँड स्विंग करणार आहोत क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 10 टाइम्स. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर अँकल रोटेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिव्हर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अनदर लेग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिव्हर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर आपण करणार आहोत जम्पिंग जॅक्स 10 टाइम्स. त्यानंतर नेक रोटेशन आपण करणार आहोत 10 टाइम्स क्लॉकवाईज, 10 टाइम्स अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. हे झाल्यानंतर आपली बॉडी ही बऱ्यापैकी वॉर्मअप झाली असते. वॉर्मअप करण्यामागचं एक रिझन आहे की जे आपले जॉईंट असतात त्यामध्ये एक जेव्हा आपण जास्त मुवमेंट करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक लिक्विड फ्लो होत असतं. आफ्टर झोपल्यानंतर आपली बॉडी तेवढी ॲक्टिव्ह नसते. सो आपण इमिजिएट जर व्यायाम करायला सुरुवात केला देन हे आपल्या जॉईंट्सला वगैरे इंज्युरी करू शकतं. सो त्यामुळे आपल्याला वॉर्मअप हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता आपल्या मेन रुटीन आपण फॉलो करू. आपण आता 6 सूर्यनमस्कार करणार आहोत. स्टार्टिंग, लेट स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9 10 11 12. सूर्यनमस्कार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यामध्ये आपल्याला जो श्वासोच्छ्वास आहे तो नीट नीट मेंटेन करायचा आहे. स्टार्टिंग फ्रॉम ब्रीदिंग इन, ब्रीदिंग, ब्रीद आउट, breathe in, breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe out. तर जसं आपण सूर्यनमस्कार पुढे पुढे करत जाणार आहोत, तर मी पाहतो की सूर्यनमस्कार करणं इट्स नॉट 6 सूर्यनमस्कार हे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आणि आपल्याला असं पण वाटू शकतं की डेली आयुष्यात 6 सूर्यनमस्कार घालून आपल्याला कायच फायदा होणार आहे. तर आपण कंपॅरिझन करत असू मसल ट्रेनिंग आणि व्यायामामध्ये, प्राणायाममध्ये, तर त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आपण याचे जे इम्पॅक्ट आहेत ते आपण लॉंग टर्मसाठी बघितले पाहिजेत, ज्यामध्ये जर तुम्ही 6 सूर्यनमस्कार डेली करत असाल तर जर वर्षाला तुम्ही जर त्याला मल्टिप्लाय केलं तर 365 × 6 किती नाही म्हटलं तरी इट्स मोर दॅन 1800 सूर्यनमस्कार. 1800 सूर्यनमस्कारांच्या वरती हा आकडा जातो वर्षभरात, आणि हा एक मोठा आकडा आहे. तर कितीही सूर्यनमस्कार करायला जमलं नाही तरी आपण एक नॉर्मली 15 मिनिटं तर मिनिमम देऊ शकतो. टर्निंग टू थर्ड सूर्यनमस्कार. 3 4 5 6 9 10 11 12.
तर आपण जर पाहायला गेलो तर फक्त 10 मिनिटांमध्ये आपले 6 सूर्यनमस्कार झालेत. त्यामध्ये आपण वॉर्मअप पण केलेला आहे. आणि आता आपण आपली फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी कॅट काऊ स्ट्रेच नावाचा एक व्यायाम असतो तो करूयात. त्याच्यासाठी मी माझी मॅट आडवी ठेवून घेतो जेणेकरून मी तुम्हाला दिसेल. ओके. तर आपल्याला शोल्डर्स एवढं अंतर घेऊन पुढे एक पाल एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपला जो टॉर्सो असतो तेवढं ते अंतर मेजर केलं जातं. तर आपण करूयात 10 रिपिटेशन्स आणि 3 सायकल्स याच्या एका फ्रिक्वेन्सी मध्ये आपण हा व्यायाम करणार आहोत. ब्रीद इन, ब्रीद आउट. Take a rest. जसं आपण पुढच्या सिरीज मध्ये जाणार आहोत त्यामध्ये आपण आपले जेवढे काही सूर्यनमस्कारचे प्रकार आहेत, प्राणायामचे प्रकार आहेत ते आपण लेवल बाय लेवल इन्क्रीज करणार आहोत. सो ही जी योगाची जर्नी आहे ती मी आता 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी सुरुवात केली. तर मग व्हॉट आय एम एबल टू सी आउट ऑफ इट दॅट आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादा एक्सरसाइज रुटीन फॉलो करतो तर मग याचे आपल्याला रिझल्ट काही महिन्यांनी काही वर्षांनी दिसून येतात. सो जेव्हा केव्हा आपण आपला एक डे स्टार्ट करतो, इफ आपलं जे लाईफस्टाईल हे खूप सिटिंग आहे, सो जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल तुमची इफिशियन्सी वाढवायला मदत होते. सो गोइंग टू नेक्स्ट सायकल. Take a distance of the hand and palm. 1, 2, third cycle. बोला.
घरीचे तुषार मी येतोय ना. तेजल पुण्यात आहे आणि नानीगिरी ड्युटीवर. आम्ही येतो दोघं ना. काय चाललंय? दिला का? लय बाय. काल खेळला पाऊस पडला. पंधरा मिनिट पडला, 15 मिनिट. चालतंय चालतंय. सांगितलं ना स्वप्नीलनी. फोन केला दोघांनी. 98. चांगले पडतात. कितवा नंबर आला, पहिला का दुसरा? चांगली पडली. लेट्स डू चाइल्ड पोज. यामध्ये आपल्याला आपले हात या पोझिशन मध्ये ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपण 10 सेकंदासाठी थांबणार आहोत. बरोबर. काय आहे, आपल्यापेक्षा त्यांना जास्त बोलला असं. नाही बरोबर. ते काय आपल्या डोक्याला खुराक नको आहे. तर आता सिटिंग पोझिशन मध्ये बसून घ्या. बरोबर. तर आता सिटिंग पोझिशन मध्ये बसून घ्या. आपण आता प्राणायाम करणार आहोत. हिच्यामुळे लागत ना बोलू. हात अपवर्ड. आपण करणार आहोत भस्त्रिका. भस्त्रिकाचे 2 राऊंड 10-10 सेशन. इनहेल, एक्सेल. ठेव इस्त्री करतो मी. Round 2 of Bhastrika. तर अशा प्रकारे आज आपलं 50 to 20 मिनिट्सचं एक एक्सरसाइज रुटीन फॉलो केलं. आपल्याकडून जर 15 मिनटं होत नसेल तर आपण ॲटलिस्ट 5 मिनटं तरी डेली एक्सरसाइज करू शकतो. इट्स नॉट अबाउट हाऊ मच एक्सरसाइज यू डेली डू. हे यावर डिपेंड असतं की तुम्ही कन्सिस्टंटली डेली एक्सरसाइज करताय की नाही. तर आजसाठी एवढं. पुढच्या काही भागांमध्ये आपण पेल्विक टिल्ट, त्यानंतर पोट वाढणे
स्नायू कसे बळकट करणे या आणि फूड रिलेटेड काही गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तर आजसाठी इतकंच. थँक्यू.